हरिओम श्रीराम अंबाज्ञ. माझं नाव सिंधुवीरा भोसले, जुईनगर उपासना केंद्र. मी वाकुंकडे 2001 सालापासून येते आणि माझा एक छोटासा अनुभव आहे. परंतु आता 2012 मार्च 20ला माझ्या गावची जत्रा होती. त्याच्यासाठी माझा मोठा मुलगा, सून आणि आम्ही तिघे असे गावी जत्रेसाठी गावी गेलो. होळीच्या नंतर 5व्या दिवशी आमची जत्रा असते. त्यानिमित्तानं मी जत्रेसाठी गेली होती. ती जत्रा 3 दिवसात पार पडली आणि माझ्या बहिणीचा मुलगा सातारला निगडी इथे, तो मिलिटरीमध्ये होता, रिटायर होऊन आलेला होता. ह्याच्या अगोदर तो यायचा, सुट्टीवर जायचा, माझं कधीच त्याला भेटणं झालं नव्हतं. म्हणून मी विचार केला की आता तो रिटायर्ड होऊन आला आहे तर आपण त्याला भेटूनच जाऊया. मुंबईला एकदा गेल्यानंतर परत माझं येणं होणार नाही, म्हणून मी तसा प्रयत्न केला की मुंबईला जायचं आणि त्याची भेट घेऊनच मुंबईला जायचं. आणि त्यांचे फोन मला यायला लागले 16 तारखेला, मावशी तुम्ही या, मावशी तुम्ही या, भेटून जा. अरे म्हटलं गाड्या नाही आहेत, मस्त सांगते, बातम्यांमध्ये ऐकायला मिळते गाड्या बंद होणार. तरी म्हणाला नाही मावशी तू ये. ती माझ्या बहिणीच्या सुनाई म्हणायला लागल्या की मावशी तुम्ही या, आम्ही तुमची वाट बघतोय, खूप दिवसांनी येताय, आता भेटूनच जा. असं करून मी 5 वाजता निघाले आणि 5वडला उतरले. आमच्या बगाड रस्त्यावरून 5वडला उतरले. तिथेही सांगायला लागले की रात्री 12 वाजल्यापासून गाड्या बंद होणार आहेत. मग नक्की काय करायचं, बहिणीकडे जायचं की मुंबईला जायचं, असा प्रश्न माझ्यासमोर होता. तरी पण मला बहिणीचे आणि माझ्या बहिणीच्या सुनांचे फोन येत होते की नाही मावशी तुम्ही सातारला या, काही काळजी करू नका, तुम्हाला आपण मुंबईला सोडू गाडी करून वगैरे, असं काही टेन्शन घेऊ नका. असं करत मी बहिणीकडे गेले. बहिणीकडे गेल्यानंतर 2 दिवस राहिले. आता मी निघते म्हणाले तर या लोकांनी मला पाठवले नाही. मग 3 दिवसाचे 4 दिवस झाले. 22 तारीख आले, लॉकडाऊन झाला. आता माझ्या पुढे इतका मोठा प्रश्न झाला, अरे मी आता कशी जाणार, काय होणार. वाढत झाले. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले. 4थ्या महिन्याला जुलैमध्ये काय झालं, मी अगदी 15 दिवस शांत राहिले आणि 3.5 महिने झाले मी शांतच होते. तर बहीण म्हणायची काही नाही, दुसऱ्याच्या घरी नाही ना, तू आपल्याच घरी सुखरूप आहेस, मग कशाला इतका विचार करतेस. पण मला असं वाटायचं की मी माझ्या बहिणीला किती 3 माणसाचा त्रास, किती हे देणार, बहिणीला बर्डन देणार. ती म्हणाली अशी काही तू विचार करू नकोस, काही नाही म्हणे, तू गरज असल्यामुळे थांबलीस, अशी काही तू येऊन राहिली असतेस का माझ्याकडे. म्हटलं हो ग नाही, मी राहिलीच नसते. मग कशाला विचार करतेस तू, असं मला सगळे बोलायला लागले. मावशी तुम्ही राहा. मुलगा पण म्हणायला लागला नको मावशी जाऊस, काही नाही, काळजी करू नकोस. असं करत मी 4 महिने राहिले. परंतु मला अधिकच म्हणजे कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते ना, आणि हे सगळं बापूंमुळं होत होतं. मी नाही म्हणायची, काहीतरी पुढं होत राहायचं. बापू प्रत्येक क्षणोक्षणाला मला बापू दिसत होते. बापूंना सांगत होते बापू माझं हे करा, बापू मला लवकर घेऊन घ्या, मला कुठेतरी मला दुसरीकडे घेऊन जा, काहीतरी पण करा. असं करत मी 12-13 जुलैला आमचे मुंबईचे उत्तम रावल म्हणून आहेत आमच्या परिचयाचे, त्यांना मी फोन केला की तुमच्या ओळखीचे सातारचे जे एजंट आहेत त्यांचा मला फोन नंबर द्या. तर त्यांनी मला तो नंबर दिला. त्या एजंटनी सांगितले आपण ह्या 15-16ला 14-15ला नाही 17ला वगैरे जाऊ. नाही म्हणलं, पुन्हा लॉकडाऊन होते 10 दिवसासाठी. 16ला मला कसल्याही परिस्थितीत जायचंच आहे वाईला. तर त्याच्या अगोदर पण माझा मुलगा एकदा वाईला येऊन तिथलं सगळं बघून घर आला आणि त्यांना हे डिपॉझिट द्यायचं होतं. पण त्या गृहस्थांचा दुसऱ्या दिवशी असा फोन आला की नाही आम्हाला घर भाड्यानं द्यायचं नाही. मग माझे जास्त विचार चालू झाले, आता काय करू बापू, आता तुम्हीच काहीतरी करा, बापू आता तुम्हीच काहीतरी करा, बघा बापू मला लवकर घेऊन जा, किती दिवस बहिणीकडे राहणार. मग मी 14 तारखेला एजंटला फोन केला सातारच्या की मला जायचं आहे, असं लवकरात लवकर वाईला घर घ्यायचं आहे. मग ते म्हणाले आपण 16ला जाऊया, घर बघून यायचं असं ठरवलं. माझ्या बहिणीने मी जाण्याची तयारी केल्यामुळं माझ्या बहिणीनी तिच्या सुनानी सगळं घरातलं जेवढ्या वस्तू लागणार होत्या, अगदी शेगडीपासून तिखट मसाला, चहा पावडर, साखर, भांडी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मला तिने भरून दिल्या. आणि ते 15 दिवसापासून माझी बांधाबांध करून ठेवत होती, तू कधी पण निघशील, त्या वेळेला गेले तर काय करशील, असं मला घरातल्याने सगळ्यांनी सपोर्ट दिला. आणि ते माझंच ते घर आहे, माझी बहीण आहे म्हणजे माझंच घर आहे. आणि त्यांनी मला प्रत्येकाने सगळ्यांनी घरातील सगळ्यांनी सपोर्ट केला, प्रेमाने ठेवलं, सगळं आमचं प्रेमाने केलं, कुठेही आम्हाला त्यांनी दुखवलं नाही. बापूने अशा ठिकाणी मला नेऊन ठेवले, लॉकडाऊन केलं, नाहीतर मी अशी डायरेक्ट मुंबईला आली असते
तर काय झालं. तर मुंबईला याचा विचार केला. घरी आले तर छोट्या मुलाची, सुवेशची 2 मुलं आहेत, रेहांश आणि रिदार, एक 2 वर्षाचा, एक 3 वर्षाचा. आणि मग मी मुंबईला जाऊन आम्ही ह्या अशा परिस्थितीत त्या मुलांना काय, त्यांना कुठे पाठवणार दुसरीकडे, म्हणून मी तिकडेच वाईला स्थायिक झाले. वाईचं घर घ्यायचं ठरवलं आणि तिथे एजंट घेऊन गेला आम्हाला वाईला रिक्षाने. सगळं सामान बसत नव्हतं, उभा मुसळधार पाऊस पडत होता. अशा परिस्थितीत आम्ही वाईला, सातारवरून वाईला आलो. वाईला आल्यानंतर मग तिथे 3 ठिकाणी आम्ही घरं बघितलं. आम्हाला एकही घर पसंत पडलं नाही. परत मी विचार केला, आता काय करायचं, आपल्याकडे घर नाही, सगळं सामान तर घेऊन आलंय, आता काय. परत मी उत्तम रावलांना फोन केला. ते म्हणाले आहे असं वाईला द्रविड हायस्कूलच्या पाठीमागे शिवाजीनगर सोनगिरवाडी इथे आहे घर. तर म्हटलं ठीक आहे, चालेल, दाखवा आम्हाला, आम्हाला पसंत पडलं तर आम्ही घेऊ. वाईचं ते घर त्यांनी दाखवलं आम्हाला सोनगिरवाडीतलं आणि आम्हाला ते पसंत पडलं. घर एवढा सुरक्षित, इतकं छान, मोकळी हवा. आपली मोठी आई आपल्याला सांगते ना, आपल्याला जेवढ्या हवेची गरज आहे, जेवढ्या जागेची गरज आहे, त्याच्याही पेक्षा बापूंनी मला आणि आईने खूप मोठी जागा दिली. आणि अगदी फ्रंट साईडलाच आमचं घर असल्यामुळे माझ्या घरात खूप प्रसन्नता आहे. आम्ही तिघेही खूप समाधानी आहोत तिथं. आणि माझा परिवार सगळा येऊन, 2 मुली 2 मुलं आहेत, सगळे माझ्याकडे येऊन गेले. आणि मी ह्या परिस्थिती होती की माझं कुटुंब आलं तर माझ्यासोबत सगळे आम्ही एकत्र राहू, असंच मला घर घेतलं तर घ्यायचं आहे. आणि तसंच मला बापूंनी घेऊन दिलं घर. आणि त्या घरात मी खूप आनंदाने, प्रसन्नतेने आम्ही राहतो तिथे. आता तिथं गेल्यानंतर सगळे जॉईन करण्यापासून तर काही लागत नाही आपल्याला, सगळं संसारच उभा करायचा नव्याने पक्कडपासून ह्याच्यापासून. तसं थोडंफार मी जमा केलं होतं. वाईला पण सगळं लॉकडाऊन होतंच, कुठे बाहेर जायची पण सोय नव्हती, कोणी ओळखीचं नव्हतं, बाजूचे दरवाजे उघडत नव्हते, कोणीच काही बोलत नव्हते. त्याच्यामुळे काय करायचा हा आमच्यापुढं मोठा प्रश्न पडलेला. तरी सुद्धा माझ्या बहिणीने दिले, त्याच्यातच आम्ही कसं तरी चालवून घेतलं ते. आता आपली रोजची नित्य उपासना होती, उपासना करतच होते, बहिणीकडे होते तरी पण मी सोडली नव्हती. कधी बायचान्स एखाद्या वेळेस नाही जमलं तर मग नाही करत नव्हते, पण मी उपासना नित्य नेमाने करत होती बापूंची. उपासना करायचं टायमिंग झाले तर माझ्या मोबाईलला चार्जिंग होत नव्हतं. मग आता काय करायचं, मला पण काय करावं ते सुचतच नव्हतं. माझ्या मुलाचा पण मोबाईल बंद होता, सुनेच्या मोबाईलला हे मिळत नव्हतं, रेंज मिळत नव्हती. मग काय करायचं. तेवढ्यात माझ्या सुनेनं मला सांगितलं किचनमधून, आई आवाज येतोय वरती ना, उपासना चालू आहे बापूंची. म्हणून मी बाल्कनीचा दरवाजा उघडून बाल्कनीत गेले. आता बापूंची उपासना आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे, तसेच मी ते बापूंची उपासना थोडे मला जे ऐकायला येत होतं त्याच्यावर मी माझी उपासना आपली करून घेतली. आणि मी इतकी भरून पावले बापूंच्यामुळे, अगदी खूप अंबन्य बापू माझ्याकडून सगळं व्यवस्थित करून घेतलं. आणि इथं आल्यानंतर मला उपासनेचा प्रश्न पडला तर माझ्या बापूने माझ्यासाठी, मी येण्या अगोदरच माझ्यावर छत्र धरून ठेवलं होतं. बापू तुम्ही, मला कोणाचाच आधार नव्हता तिथे, पण बापूंनी माझ्यासाठी सगळी सोय करून ठेवली होती. आपल्या परिवारातले सतीश बागुल म्हणून तिथे वरते होते, त्यांचं नाव पण मला माहीत नव्हतं. पण 1-2 महिन्यानंतर थोडंसं हे झाल्यावर ते स्वतः आले, म्हणे तुम्ही बापूंचं करता का. माझ्या सुनेला म्हणाल्या हो. माझी सून म्हणाली नीता हो आहे करतात म्हणून. मग आमचं बोलणं चालू झालं. ते म्हणाले असं काही असं परक्यासारखं आहे, आपल्याला बापूंनी काय शिकवलंय की आपण एका परिवारातले आहोत, कुठेही काय गरज लागली तिथे सांगायला तुम्ही अजिबात शरमायचं नाही किंवा असं काही वाटून घेऊ नका स्वतःला. तर सगळं त्यांनी मला समजावून सांगितलं. तेव्हापासून त्यांचं आमचं बोलणं, फोन वगैरे दिले. मला तिथल्या उपासना केंद्रामध्ये जॉईंट केली त्यांनी. तर असं करत करत मी बापूंची उपासना वगैरे आम्ही तिथे आपले रोजची जी उपासना आमची चालू झाली. पण जे काय करतो आम्ही रामरक्षा, हनुमान चालीसा, हे आम्ही मंगलाचरण वगैरे हे असं, मारुती स्तोत्र, शेवटी हे आपलं शांती मंत्र हे पण आम्ही करायला लागलो. हरिओम श्रीराम अंबन्य नाथ सवे. जय जगदंब जय दुर्गे.